मधुर ऑप्टिशियन्स लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. सातपूर अंबड लिंक रोड रस्त्यावर पुन्हा पिण्याची पाईपलाईन फुटली. प्रभाग क्रमांक 26 मधील काही भागात पाणी पुरवठा विस्कळीत. सातपूर अंबड लिंक रोड रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे प्रताप काही संपेनात. काल पुन्हा एकदा ठेकेदाराच्या कामगारांकडून पिण्याची पाईपलाईन फुटली आणि प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांना पाण्यावाचून वंचित राहावे लागले. या ठेकेदाराचे करायचे काय, असा प्रश्न उपस्थित करत नगरसेवक भागवत आरोटे संतप्त झाले आहेत. 3च दिवसांपूर्वी नगरसेवक भागवत आरोटे यांनी लिंक रोड विषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यात पुन्हा भर पडली असून काल हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. आज तात्पुरत्या स्वरूपात पाईपलाईन रिपेअर करण्यात आली. मात्र या ठेकेदाराच्या वारंवार होत असलेल्या चुका नागरिकांनी किती खपवून घ्यायच्या, असा प्रश्न उपस्थित करत नगरसेवक भागवत आरोटे यांनी या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. तर नगरसेवक भागवत आरोटे, नगरसेवक निवृत्ती इंगोले, नगरसेविका नैना जाधव, नगरसेविका हर्षदा गायकर यांनी आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन या ठेकेदाराच्या तक्रारी केल्या आहेत. तर नागरिकांना भागवत आरोटे यांनी आवाहन केले आहे की आता नागरिकांनीच ठरवावे या ठेकेदाराचे करायचे काय. या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे आवाहनही केले आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर निकम नावाच्या व्यक्तीचा अपघातात जागीच मृत्यू झाला होता. अजून किती नागरिकांचे बळी या ठेकेदाराला घ्यायचे आहेत, असा सवाल नगरसेवक भागवत आरोटे यांनी उपस्थित केला आहे. जय महाराष्ट्र. आपण बघितलं असेल की आम्ही 4-5 दिवसापूर्वीच सदर लिंक रोड जो SBD कंपनी काम करत आहे, 116 पॉईंट ते पपाई नर्सरी, इथे नागरिकांचे हातोनात हाल होत आहे. जी लोक जाण्या येण्यासाठी दररोज कसरत करत आहे, आपल्या जीवाचं रान करून दररोज ॲक्सिडेंट होत आहे आणि जीवाचं रान करून ही लोक चालताना खूप हाल नागरिकांचे होत आहे. परंतु आपण बघितलं असेल, बातमी देऊन आयुक्तांना निवेदन देऊन सदर ठेकेदाराला कोणताही फरक पडलेला नाही आणि सदर ठेकेदाराची मनमानी ही चालू आहे. आपण बघितलं असेल, कुठल्याही प्रकारचं आजही ह्या रस्त्यावर सदर ठेकेदारांनी खड्डे भरलेले नाही आहेत. आम्ही सूचना केल्या, सदर आयुक्तांना आम्ही 4ही नगरसेवक भेटलो आणि भेटून सन्माननीय आयुक्त साहेबांना सांगितलं की या रोडचे कमीत कमी एक बाजूनी खड्डे भरावे, एक बाजूनी काम चालू राहावं, कारण काम लवकरात लवकर झालं पाहिजे ही आमची मानसिकता आहे. ते काम लवकर झालं पाहिजे, नागरिकांची या वाईट परिस्थितीतून सुटका झाली पाहिजे. त्यासाठी ते काम करण्याआधी एक बाजूने रस्ता लोकांना चांगल्या प्रकारे करून दिला पाहिजे आणि तो रस्ता चांगला झाल्यावर करून त्या ठेकेदाराने समोर एक बाजूला काम केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. परंतु ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे आपण बघितलं असेल, आज यांनी पाईपलाईन फोडली आणि आज नागरिकांना कुठल्याही प्रकारचं पाणी नाही आहे. केवळ पार्क, सातपूरमळे परिसर, अष्टविनायक नगर, जाधव पार्क वगैरे या परिसरात नागरिक आज पाण्यापासून वंचित आहे. याला कारण हा SBD ठेकेदार आहे आणि ह्या ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे लोकांच्या हातोनात हाल होत आहे. संबंधित ठेकेदारांनी आजपर्यंत हजारो लिटर नव्हे लाखो लिटर पाणी वाया घालवलेलं आहे आणि आजपर्यंत त्यांनी 6 वेळेस पाईपलाईन फोडलेली आहे. मला सांगा, ह्या अशा एक बेजबाबदार ठेकेदाराला काळ्या यादीत टाकलं पाहिजे का? मला आपल्या रूपाने याच्यावर कॉमेंट्स हवे आणि आपण सांगावं अशा ठेकेदारावर काय कारवाई केली पाहिजे. मी पत्रकारांच्या मार्फत आपल्याला विचारतो की काय केलं पाहिजे, अशा या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकलं पाहिजे की याला काय केलं पाहिजे, आपणच आता सांगावं अशी मी नागरिकांना विनंती करतो. आपण बघितलं असेल, पावसाळी लाईन ह्या रोडच्या दोन्ही बाजूला टाकल्या जातात. आपला 36 मीटरचा रोड आहे, 24 मीटर कॉन्क्रिटीकरण होणार आहे, म्हणजे 6-6 मीटर दोन्हीकडून जागा सुटणार आहे. तरी पाईपलाईन पावसाळी लाईन या रोडच्या मध्यभागी घेत आहे, ड्रेनेज लाईन रोडच्या मध्यभागी घेत आहे. चाललंय काय नेमकं हे आम्हालाही समजायला मार्ग नाही. ठेकेदाराला वरदास्त कोणाचा हे आज कळत नाही. म्हणजे ठेकेदार आयुक्तांना पत्र देऊन ऐकत नाही आहे, पत्र पेपरला देऊन ऐकत नाही आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे एक जीव गेला आहे. आमचे निकम म्हणून ग्रस्त होते, त्यांचं कुटुंब आज उघड्यावर पडलेलं आहे.
कितीतरी लोकांचे हात मोडला, कोणाचा पाय मोडला, हॉस्पिटलला कोटी रुपये लोकांनी आजपर्यंत घालवले, तरी ठेकेदाराला कुठल्याही त्याच्या काही फरक पडलेला नाही. म्हणून मी आपल्यामार्फत जनतेला आज प्रश्न विचारतोय, या ठेकेदारावर काय कारवाई केली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.